नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे टूटी फ्रूटी बनवली आहे। ती कशी बनवली आहे तुम्हाला दाखवते। मी इथे कलिंगडाची जी सालं, कलिंगड खाल्ल्यानंतर जी सालं उरतात ती घेतलेली आहेत आणि आता आपण काय करायचं, हा थोडासा त्याचा लालसर भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि जो पांढरा गर आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे सगळा लालसर भाग काढून घ्यायचा आहे। पहा, अशा प्रकारे लालसर भाग काढून घेतलेला। त्यानंतर त्याची हिरवी साल असते ती काढायची, म्हणजे आपल्याला फक्त पांढरा गर वापरायचा आहे। त्यासाठी आपल्याला ही हिरवी साल काढायला पाहिजे। हिरवी साल थोडी कडक असते, त्याच्यामुळे थोडा उशीर लागतो काढायला आणि थोडासा पांढरा गर आला तरी चालतो, पण हिरवी साल राहता नाही तर आपल्याला टूटी फ्रूटी मध्ये थोडीशी कचकच लागू शकते। आणि टूटी फ्रूटी सुकायला साधारण 2 दिवस लागतात। 2 दिवसात टूटी फ्रूटी तयार होतं पाकातून काढल्यानंतर। पहा, अशा प्रकारे थोडासा जोर लावायला लागतो साल काढायला। अशा प्रकारे मी सगळ्या व्हाईट पार्टचा साल काढून घेतलेले, हिरवं साल काढून घेतलेले आणि आता आपण काय करायचंय, ह्या व्हाईट पार्टचे बारीक बारीक तुकडे करायचे। आपण साखर आंब्याला किंवा आंब्याच्या फोडी वगैरे करतो लोणच्याला, लोणच्याच्या थोड्या मोठ्या असतात पण त्याच्यापेक्षा थोड्या बारीक करायच्यात आपल्याला फोडी। तशा फोडी करून घ्यायच्यात आपण। हे पहा, मी हातावर सुद्धा फोडी करून दाखवते आणि त्यानंतर आपण चॉपिंग बोर्डवरती सुद्धा चिरून दाखवते मी। हे पहा, चॉपिंग बोर्डवर घेतल्यानंतर पटापट चिरून होतं। अशा प्रकारे सगळे पीस आपण व्हाईट पीस आहेत ते सगळे आपण चिरून घ्यायचे आणि ते चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून थोडंसं धुवून घ्यायचे ते पीस, जेणेकरून त्याला जे हिरव्या सालीचे बारीक बारीक तुकडे लागलेले असतात ते निघून जातील, म्हणून आपण ते धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि नंतर कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचंय, म्हणजे ते पांढऱ्या गराचे तुकडे त्या पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे आपण पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यामध्ये ते बारीक केलेले तुकडे घालून घ्यायचेत आपल्याला आणि छानपैकी आपल्याला ते शिजवायचे व्यवस्थित, म्हणजे आपण भात किंवा बटाटे कसे शिजवतो तसे आपल्याला शिजवायचे। त्याच्यामुळे छानपैकी शिजून घ्यायचे। थोडा वेळ लागतो ते शिजायला। हे पहा, पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि असं सतत आपण ढवळत राहायचंय, नाहीतर ते तुकडे खाली जाऊन जळण्याची शक्यता असते, म्हणून थोड्या वेळाने ढवळत राहायचे आपल्याला। हे पहा, तुकडे ट्रान्सपरंट झालेले आहेत, ते बारीक पीस आहेत। बघूया, आपण चेक करून बघूया शिजलेत का। हे पहा, छानपैकी शिजलेले आहेत आणि आता आपण ते चाळणीमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। आणि ते काढून घेतल्यानंतर पुन्हा आपण कढई गॅसवर ठेवणार आहे। त्यामध्ये आपण 1.5 कप साखर घालायची आहे। 1.5 कप साखर घातल्यानंतर त्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचे आणि पाणी घातल्यानंतर साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचंय। जर आपण ढवळलं नाही तर साखर खाली लागण्याची शक्यता असते। हे पहा, साखर विरघळली आहे आणि त्या पाण्याला छानपैकी उकळी आली आहे आणि आता आपण काय करायचंय, मगाशी आपण जे बारीक पीस शिजवले होते ते शिजवलेले पीस आपण त्या पाकामध्ये घालून घ्यायचे। आपण म्हणजे साखरंबा कसा करतो त्या प्रमाणे आपल्याला करायचे, जेणेकरून त्या तुकड्यांमध्ये साखरेचा पाक मुरला गेला पाहिजे। इथे सुद्धा आपल्याला येतं जातं असं सतत
ढवळत राहायला पाहिजे। हे पहा, त्यामध्ये मी आता 4 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकते। व्हॅनिला एसेन्स टाकून ढवळून घेते। आता पीस जवळ होत आलेले, छानपैकी त्यामध्ये पाक मुरलेला आहे। आता आपण काय करायचे, त्या पाकामधून ते पीस काढून घ्यायचे आणि आता मी इथे ना त्याचे 3 भाग करणार आहे। इथे 3 भांडी घेतले, त्यामध्ये 3 भाग करणार आहे। 3 प्रकारे मी 3 कलर करणार आहे त्याचे, म्हणून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी घेते। आणि मी एका भांड्यामध्ये टोमॅटो रेड कलर घालते आणि त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये ग्रीन कलर घालते। पाव टीस्पून ग्रीन कलर आहे हा, आणि हे फूड कलर आहेत। मी केक करते, केकसाठी मी हे कलर वापरते। ग्रीन कलर थोडासा कमी वाटला म्हणून अजून थोडासा घालते। तो कलर एकत्र करून झाल्यावर दुसऱ्या भांड्यामध्ये मी ऑरेंज कलर घालते। ऑरेंज कलर घालून मिक्स करून घेते। आणि आता ऑरेंज कलरचा थोडासा कमी पडला म्हणून मी अजून थोडा घालते। आणि काय करायचे, हे कलर घालून झाल्यावर 1-2 तास मुरण्यासाठी आपण ठेवणार आहोत। आणि 1-2 तास मुरून झाल्यानंतर आपण काय करायचंय, गाळणी घ्यायची। गाळणीमध्ये ते सगळे पीसेस ठेवायचे आहेत आणि त्याचा सगळा पाक आपण गाळून घ्यायचे। अशा प्रकारे मी 3 प्रकारच्या गाळण्यांमध्ये ते सगळे पीस टाकलेत आणि पूर्ण गाळून घेतलेले आणि तासभर ठेवून दिले त्याचा पाक गळून जाईपर्यंत। आणि त्याचा पाक गळून गेल्यानंतर आपण काय करायचं, एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। हे पहा, मी तिसरा सुद्धा कलर गाळून घेते। आणि गाळून घेतल्यानंतर जो पाक उरलेला असतो तो पाक फेकून द्यायचा नाही। त्याचं काय करायचं ते मी शॉर्ट्समध्ये दाखवलेलं आहे। शॉर्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि ते गाळून झाल्यानंतर मी इथे टिश्यू पेपरवर काढून घेतले। 3 टिश्यू पेपरवर, वेगळ्या टिश्यू पेपरवर आपण काढून घ्यायचे। आणि टिश्यू पेपरवर काढून झाल्यानंतर सुद्धा थोडा वेळ ते त्यावरतीच ठेवू द्यायचे। हे पहा, अशा प्रकारे टिश्यू पेपरवर ठेवलंय। टिश्यू पेपर त्याचा सगळा पाक शोषून घेतल्यानंतर आपण काय करायचंय, हे सगळं जाळीमध्ये वाळत टाकायचंय। 1-2 दिवस लागतात आपल्याला ते सुकायला। ते हे पहा, हे असे टुटी फ्रुटी छान सुकले गेलेत, सुंदर झालेत बघा। कोणाला कळणार सुद्धा नाही तुम्ही घरी केलेत ते। चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।